महापालिकेच्या मुख्य अधिकारीवर मुर्दाबाद मुर्दाबाद। गटरों और नालों की सफाई को लेकर शिवसेना युवा सेना का मोर्चा तथा आंदोलन। बिल्डरों व कंपनियों को लाभ देने हेतु नालों की दिशा बदलने का नपा अधिकारियों पर लग रहा आरोप। अंबरनाथ में नालों व गटरों की सफाई न होने से शहर पहले ही बारिश में जलमग्न हो गया है, जिसके कारण शहर के निचले इलाकों में जल भराव होने से लोगों के घरों में पानी भर गया। ठेकेदार की लापरवाही व नपा अधिकारियों की उदासीनता के कारण शिवसेना युवा सेना ने मोर्चा निकालकर अंबरनाथ नगर पालिका में मुख्य अधिकारी के कार्यालय के बाहर जमीन पर ही धरने पर बैठ गए हैं। इस मोर्चे में समाज सेवक विकास हेमराज सोमेश्वर, शिवसेना युवा सेना नेता निशान नागो पाटिल, राहुल हेमराज सोमेश्वर सहित बड़ी संख्या में युवा सेना कार्यकर्ता शामिल थे और भारी संख्या में महिलाओं का समावेश था। इन नेताओं का आरोप है कि नपा अधिकारियों और बिल्डरों की साठगांठ के कारण नालों का रुख दूसरी तरफ मोड़ दिया गया है, जिसका खामियाजा अंबरनाथ शहर वासियों को तेज बारिश में भुगतना पड़ सकता है। बता दें कि जहां एक तरफ महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानसून से पहले सभी महानगर पालिकाओं तथा नगर पालिकाओं को ये निर्देश दे रहे हैं कि वे अपने क्षेत्र में नालों व कचरों की मुकम्मल सफाई का कार्य पूरा करें, वहीं अंबरनाथ नगर परिषद के अधिकारी मौन धारण है, जिनका ध्यान सफाई की ओर खींचने के लिए आज ये मोर्चा निकाला गया है। शहर में हर जगह कचरों का अंबार लगा हुआ है। इतना ही नहीं, कई इलाकों में तो घंटा गाड़ी तक नहीं आती है, जिसके कारण लोग सड़क और चौराहे पर कचरा फेंकने पर मजबूर है। इसलिए इसे शहर में कचरा या कचरों का शहर अंबरनाथ भी कहा जाने लगा है। नपा अधिकारियों का कहना है कि 70% सफाई हो चुकी है। अधिकारियों की इस दावों की पोल पहले ही बारिश ने खोलकर रख दी है। सोमेश्वरों का आरोप है कि बिल्डरों को लाभ पहुंचाने के लिए नपा के कुछ भ्रष्ट अधिकारियों ने बिल्डर से रिश्वत लेकर नालों के रुख को दूसरी तरफ मोड़ दिया है। बिल्डरों के प्रोजेक्ट के हिसाब से नालों को मोड़ा गया है, जिसका परिणाम स्वरूप पहले ही बारिश में शहर में बाढ़ जैसी परिस्थिति पैदा हो गई और बारिश का पानी लोगों के घरों में घुसने लगा। कल्याण बदलापुर सड़कों पर पानी भर जाने के कारण लोगों को आवाजाही में दिक्कत पैदा हो गई। कई वाहनें बंद पड़ गई और कई लोग तो अपने जॉब पर भी जाने से रहे। अंबरनाथ नगर परिषद में प्रशासकीय राजवट है, परंतु नपा के प्रशासक अधिकारी तथा मुख्य अधिकारी ज्यादातर नदारद रहते हैं। समाज सेवक विकास हेमराज सोमेश्वर ने कहा कि अगर बारिश के कारण किसी के घर में पानी घुसा तो वे अपने पूरे परिवार के साथ नगर पालिका की आलीशान इमारत में आकर रहें, क्योंकि अंबरनाथ नगर परिषद द्वारा शहर की जनता को मूलभूत सुविधाएं नहीं मिल पा रही है, जिसके जिम्मेदार नपा के अधिकारी है। देखिए निसार खान की इस विशेष रिपोर्ट को। सोमेश्वर, शिवसैनिक अंबरनाथ शहर। मागील 1.5 महिन्यापासून आमचा सतत पाठपुरावा नगरपालिकेसोबत होता। त्या शहरात कचरा वाढत चाललाय आणि नालेसफाई होत नाहीये, घंटागाडी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये। तसेच डीएमसी विमको नाका ते जुना पोलीस स्टेशन इथं नेहमी पाणी जमा होतो। त्याचं जे कारण आहे मुख्यत्वे जे नवीन बिझनेस पार्क तिथं सुरू झाले, त्यांनी आपला नाला डिवाइड केला आणि ही सगळी माहिती नगरपालिकेला आहे। नगरपालिका आणि MIDC आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ही सगळ्यांची इथं साठगांठ आहे, ते स्पष्ट दिसून येत आहे। यांच्यावर मी प्रश्नाचिन्ह नाही मांडत, पण यांच्यावर मी असा आरोप करतोय की या लोकांनी पैशाची देणघेण घेऊन तो नाला डायव्हर्ट केलाय। जो नैसर्गिक पाणीचा फ्लो होता तो फ्लो कुठेतरी या लोकांनी जाणून बुजून जनतेला त्रास देण्यासाठी हा फ्लो चेंज केलाय। स्वतःचा फक्त आर्थिक फायद्यासाठी, आपले घर भरण्यासाठी नगरपालिकेचे काही अधिकारी, सगळे अधिकारी नाही, ऐकून घ्या व्यवस्थित, काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जेब भरण्यासाठी, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो डीएमसीचा नाला डिवाइड केलाय। त्यामुळे आज शहरामध्ये एक 5 मिनिटं 20 मिनिटं जर पाऊस पडला तर गुडघ्यापर्यंत पाणी येतोय। सेकंड, घंटागाडी। आज घंटागाडी शहरामध्ये ज्या विभागामध्ये जे सोसायटीवाले त्यांना घंटागाडीच्या ड्रायव्हरना 100-150 रुपये 200 रुपये देतात, तिथं घंटागाडी व्यवस्थित जाते। एका सोसायटीमध्ये जाते, एका सोसायटीमध्ये जात नाही। त्याचा अर्थ चित्र असं स्पष्ट होतोय की ते व्यक्ती ते लोक त्यांना पैसे देत आहेत। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे।
तर हे साहेब बोलतायत का 4 जुलै नंतर आचारसंहितेनंतर त्याचा हे आपण करू, पण भारताच्या कायद्याप्रमाणे पाणी, आरोग्य आणि वीज हे आचारसंहितामध्ये येत नाही. तरी हे तुमच्या मीडियासमोर खोटं साहेब बोलून गेले. 70% बोलतात नालेसफाई झाली. जर 70% नालेसफाई झाली आहे तर कमरापर्यंत पाणी कसं काय भरतोय? म्हणजे मीडियासमोर हे बोलून ते खोटेच बोलून गेले. तरी असो त्या लोकांनी 5 दिवसाचं आमच्याकडून मुदत मागितली आहे की 5 दिवसानंतर शहराचं आम्ही चित्र बदलणार. आम्ही 5 दिवस वाट बघतोय आणि लोकांना, सगळ्या अंबरनाथच्या शहरवासी लोकांना सांगू इच्छितो, ज्यांच्या घरी पाणी घरामध्ये जातोय, कमरापर्यंत, गुर्दापर्यंत पाणी जात आहे, आपल्याला जेव्हा घरात पाणी भरला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आपलं रात्रवास करायचं. जेव्हा घरात पाणी साठला, तुम्हाला घरात झोपण्याची व्यवस्था नसेल, नगरपालिकेने आपल्या पैशावर एवढा मोठा इमारत बांधलेली आहे, या इमारतीमध्ये यायचं, मस्त हे जसं एसी मध्ये झोपलेत ना तसे आपण झोपायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला पाणी, जेवण, सगळे सोय हा विकास सोल्युशन करून देणार. फक्त घरातून बाहेर निघा. अजून किती दिवस आपण यांचा अन्याय सह्य करायचं? हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघत आहे. तरी त्या साहेबांनी आज 5 दिवसाचं आपल्याकडं एक मोहलत मागितलेली आहे की बुधवार गुरुवारपर्यंत आम्ही शहराचं चित्र बदलू. तर आम्ही त्यांच्या मागण्यानुसार आज आम्ही इथून परत जातोय. पण येणाऱ्या 5-7 दिवसानंतर जर शहराचं चित्र बदलणार नाही तर यापेक्षाही आक्रोश मोर्चा जोरात, जास्त मोठ्या प्रमाणे मोर्चा आम्ही आणू. अंबरनाथ शहरात काल जोरात पाऊस झाला आणि त्या पावसाचं जे पाणी आहे ते काही सखल भागामध्ये जे गरज शिरलेलं आहे. तर आमची 5 ते 6 अभियंत्यांची जी टीम आहे ती काल तिकडे गेली होती आणि हा प्रश्न आज सोमेश्वर साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेल्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे. आमची जी टीम आहे त्यांनी काल तिकडे व्हिजिट केलेली. काही ठिकाणी नाला रुंद झालेला आहे, काही ठिकाणी तिथे जे कल्वर्ट्स आहेत त्या कल्वर्टची जी साईज आहे ती बदलणं आवश्यक आहे, काही ठिकाणी तोडणं आवश्यक आहे, काही ठिकाणी नव्याने पाईप टाकणं आवश्यक आहे. जनतेच्या अडचणींबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशील आहोत आणि त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही पुढच्या 5 ते 7 दिवसांमध्ये जितक्या ठिकाणी सखल भाग आहे जिथे पाणी शिरतंय त्या ठिकाणीचं पाणी शिरू नये याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जिथे जिथे गटार म्हणजे पाईप टाकायची आवश्यकता आहे ते पाईप टाकले जातील. कल्वर्ट तोडणार असेल तर कल्वर्ट तोडले जातील. तर मी सांगू इच्छितो की अजून तुम्ही 5 ते 7 दिवसांमध्ये निश्चितच प्रगती बघाल की पाणी साठण्याचं प्रमाण कमी होत आहे. कचऱ्याचं काय झालं? कचरा उचलण्यासाठी 2 गोष्टी झाल्यात की 4 तारखेपर्यंत आपली विधान परिषदेची आचारसंहिता आहे. त्याच्यानंतर आपलं टेंडरची प्रोसेस सुरळीत होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे गाड्यांची उपलब्धता व्यवस्थित होईल आणि वाढलेली लोकसंख्या आहे, वाढलेली जी एरिया आहे त्या सगळ्यासाठी आपण गाड्यांची संख्या व्यवस्थित उपलब्ध करू शकतो. तोपर्यंत आम्ही भाडेतत्वावरती काही गाड्या घेऊन तो जो कचरा आहे तो उचलत आहोत. नालेसफाई आपल्याकडनं जवळजवळ 1.5 महिना आधी सुरू करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये काय झालं की मोठ्या नाल्याची सफाई आपली बऱ्यापैकी झालेली आहे. काही ठिकाणी नाले साफ केल्यानंतर मागणं वाहून येणारा जो गाळ असतो तो कधी कधी पुढे येतो आणि बऱ्याचदा नालेसफाई नीट झालेल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं. पण नगर परिषदेतर्फे नालेसफाई 70-75% व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. उरलेलं जे काही वाहून आलेला गाळ असेल किंवा काही ठिकाणची बाकी असेल ते आम्हाला नजरेत आणून दिलेला आहे आणि आमच्याकडे त्याचा अभ्यास आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देऊ जेणेकरून कुठलंही पाणी साठणार नाही.